फ्रेंड्स, वेलकम टू आचार्य 90 FM. आणि आज आपल्या गेस्ट इंटरव्ह्यूमध्ये आपण गौरव रमेश साटव सरांना आमंत्रित केलेलं आहे. गौरव सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. नमस्कार. 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 सरांची थोडीशी नेहमीप्रमाणे ओळख करून देते. सर ॲस्ट्रॉलॉजर आणि न्यूमरोलॉजिस्ट आहेत. 100 देशांची वारी त्यांनी केलेली आहे आणि 67 जाती जमातींबरोबर काम करण्याची संधी त्यांना उपलब्ध झालेली आहे. 7 खंड आणि एकच ध्यास, ध्यान ध्यान आणि ध्यान हा त्यांचा विषय आहे. आणि ऑटोमोबाईल इंजिनियर आहेत आणि फोटोग्राफर आहेत. पेंडुलियम डाउजिंग ते करतात. टॅरोट कार्ड रीडर आहेत आणि वेगवेगळ्या अंकशास्त्र पद्धतींवर गेली 15 वर्ष त्यांचा रिसर्च म्हणजे अध्यापन सुरू आहे आणि 12 वर्ष फील्डमध्ये त्या आहेत. म्हणजे एवढा मोठा व्यासंग आहे, एवढं मोठं काम त्यांनी या क्षेत्रात केलेलं आहे. तर आज या क्षेत्राबद्दल आपण जाणून घेणार आहोत, कारण आता प्रत्येक जणाला ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक व्हायची इच्छा असते किंवा ज्योतिष बेसिक तरी जाणून घ्यायची इच्छा असते. कारण आपलं जन्मल्यानंतर आपण पत्रिका तर बनवतोच, पण तरी सुद्धा पत्रिकेबरोबरच जन्मपत्रिकेबरोबरच आपल्याला डे टू डे लाईफमध्ये म्हणजे शिक्षणात म्हणा किंवा लग्नामध्ये म्हणा किंवा आपल्या करिअरला उद्देशून म्हणा किंवा जॉब चेंज करायचा असेल तर म्हणा किंवा घरगुती आपल्या ज्या ताणतणाव असतील किंवा आजारपण असतील तर हे सगळं जाणून घ्यायचं असतं. जसं जसं ग्रह बदलतात तसं तसं आपलं आयुष्य बदलतं. तर हा सगळ्या ग्रहांशी संवाद साधण्याचा सरांचा एक प्रयत्न आहे, अभ्यास आहे आणि त्यांच्याकडनं आपण खूप छान माहिती आज अगदी बेसिक मुलाखत आपण घेणारच आहोत. आणि त्यानंतर सर आपलं स्वतंत्र सेगमेंट आपल्यासाठी, आपल्या सगळ्या श्रोत्यांसाठी, आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे. कारण ज्योतिषशास्त्र म्हणजे आपण म्हणतो ना, संगीत हे जसं समुद्रासारखं आहे तसं ज्योतिष म्हणजे कुठल्याही शास्त्राने हे फार पुरातन शास्त्र आहे आणि अगदी समुद्रासारखं आहे. आपण आता थोडा मोती जोडायचं काम करूया. तर खूप छान वाटतंय तुम्हाला भेटून आणि खूप स्वागत आहे. सर, मला सुरुवातीला जसं जाणून घ्यावं असं वाटेल की तुम्हाला याची आवड कधी, म्हणजे या क्षेत्रात यायचं असं तुम्ही कधी ठरवलं आणि काय त्यामागे उद्देश होता? एक मजेशीर गोष्ट अशी असते ना मॅडम, आपल्या सगळ्या घरांमध्ये, खास करून आपल्या हिंदू घरांमध्ये आपले जसे फॅमिली डॉक्टर्स असतात, आपण एखाद्या विशिष्ट जागेवरूनच भाजी घेतो, एखाद्या विशिष्ट, तसे आपले फॅमिली एस्ट्रॉलॉजर्स पण असतात. एक्सक्यूज मी. तर ते फॅमिली एस्ट्रॉलॉजर म्हणा, ते काका जे आमचे यायचे, तर मला नेहमी कुतूहल असायचं की यार क्या बात आहे, हा माणूस राहतो पुण्याला, ठीक आहे, हे आमच्याबद्दल भाकीत देतात आणि त्या गोष्टी होत राहतात. तर असे मला बरेचसे काही चमत्कारिक अनुभव आलेत, काही मिस्टिकल अनुभव आलेत, काही दैवी अनुभव आलेले आहेत की जेव्हा काकांनी, त्यांचं नाव श्रीकांत गांधी काका आहे आणि ते स्वतः इंजिनियर आहेत किर्लोस्करमध्ये. सो त्यांचं जे एस्ट्रॉलॉजीचं बॅकग्राऊंड आहे ते कम्प्लिटली सायन्सचं आहे आणि त्याला मी खूप फॅसिनेटिंग झालो, खूप फॅसिनेट झालो मी त्या गोष्टीला. आणि माझं असं झालं की क्या बात आहे, म्हणजे एखादा माणूस 200 किलोमीटरवर बसून मला तो माझ्याबद्दलचे प्रेडिक्शन्स करतोय. त्या अजाण वयामध्ये आपलं होतं ना कुतूहल की हे क्या बात आहे, हेही कुठलं मॅजिक आहे किंवा हे कुठलं शास्त्र आहे. तर मी त्यांना नेहमी म्हणायचो की काका मला हे शिकायचं आहे. तर ते म्हणायचे की तुझी वेळ येईल, जेव्हा तुझी वेळ येईल तू मला विचारणार पण नाही. सो तेव्हा मी हळूहळू आपलं एक रिसर्च करायला सुरू करतो ना आपण. तर एक सरासरी मी असं समजा की ग्रॅज्युएशनच्या ह्याला मी रिसर्च करायला सुरू केलं. एक 13वी-14वी पासून थोडी गोडी लागली आणि वाचायला वगैरे सुरू केलं आणि सगळं करता 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 हळूहळू एका लेवलला खूप त्याच्यात असं माझं, आपण एक म्हणतो ना, खूप अशी ग्रीप यायला लागली. आणि ग्रीप यायला लागली, आपण एखाद्याबद्दल विचार करतोय आणि तो माणूस तुमच्या लगेच 5 मिनिटांनी समोर आहे. एक टेलिपॅथी नावाचा प्रकार आहे किंवा एक देजावू नावाचा प्रकार आहे की असं होतं की अरे ही घटना तर मी पहिली पण बघितलेली होती. तर हे बरेचसे असे काही काही छोटे छोटे अनुभव मी गोळा करायला लागलो. मग पत्रिकेचा थोडासा अभ्यास करायला लागलो, मग प्लॅनेट्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स वाचायला लागलो. अगदीच जे आपण बेसिक अभ्यास सुरू करतो ना, म्हणजे युट्यूब बघ, गुगल बघ, काही पुस्तकं आण आणि ती वाच. तर ती मी थोडी थोडी वाचायला लागलो आणि मला त्याची ग्रीप यायला लागली. तर मी काकांना एकदा विचारलं की म्हटलं काका असं असं माझ्याबरोबर होतंय. तर ते म्हटले तुला मार्ग सापडलाय. म्हटलं क्या बात आहे, मार्ग सापडला. म्हटलं मी त्याचं ऑफिशियल एज्युकेशन घेतलं. पुण्याला मी न्यूमरोलॉजीचा कोर्स केला मानसी काळे मॅडमकडनं. परत ज्योतिषशास्त्राचा पंडितजी म्हणून आहेत इकडे दादरला, त्यांच्याकडनं कोर्स केला. आणि मग त्याच्यात रिसर्च करत 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 12 वर्ष कशी निघून गेली. जसं तुम्ही आधीच म्हटलात की समुद्रापेक्षा खोल आहे हे सगळं शास्त्र.
तर नेहमीच स्टुडंट होतो आहे आणि नेहमीच राहील. नक्कीच. हा. आणि मला असं विचारायचं आहे की ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग सारख्या तुम्ही डिग्री घेतलेली आहे, हो. म्हणजे एक लॅविश डिग्री आहे हो, आणि लॅविश जॉब definitely. मिळाला असता आणि अगदी मोठं जाडजूड पॅकेज मिळालं असतं. म्हणजे आताही तुम्ही वेल टू डू असाल, नो हो, डाऊट इन हो. दॅट, कारण ह्या क्षेत्रातही फार अशा हो, हो. अगदी क्लायंट असे अगदी फार एमिनेंट क्लायंट्स असतात आणि ते पण चांगलं आपल्याला हे करतात. सो तरी सुद्धा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग घेतल्यानंतर एक त्या क्षेत्रामध्ये करिअर करावं असं नाही का वाटलं? फार उत्तम प्रश्न विचारला मॅडम, आणि कदाचित हा श्रोत्यांना जे शोधत असतील, हा. जे टीनेजर्स असतील, युथ असतील, ज्यांना पुढे करिअर करायचं, मी एक मस्त माझा अनुभव सांगतो की डेफिनेटली मी ऑटोमोबाईल इंजिनियर झालो व्यवस्थित. आय वॉज अराउंड 92% प्लस, आणि मी होंडा, ह्युंडाय, बजाज मध्ये काम सुद्धा केलं. अच्छा. 4 ते 5 वर्ष नोकरी केली. हा. पण नंतर आपल्याला एक स्वतःला आपला एक कॉन्फिडन्स वाढत जातो. जसे तुम्ही ऑन फ्लोर येता, लोकांशी इतगूस करायला लागतं, 1 to 1 बोलायला लागतं, तुम्हाला वाटतं की अजून तुमच्यामध्ये काहीतरी आहे. हा. हे आपल्या प्रत्येकामध्ये दडलेलं असतं. ओके, सो ते मी त्याचा शोध घेण्यासाठी म्हणून मी वेगळ्या वेगळ्या गोष्टी ट्राय करत होतो. आणि जेव्हा मला कळलं की अरे आपल्याला हे एवढं शास्त्र अवगत होत चाललेलं होतंय आणि किंबहुना ह्याच्यात चान्सेस येतात, कारण की आपल्याला कन्सिस्टन्सी मला बरी अभ्यास करायची. हा. ओके, सो एक तो प्रवास आहेच, आणि प्लस काही चमत्कारिक घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडतातच की एखादी गोष्ट तुमच्याकडून व्हायची असेल तर निसर्ग ती घडवून आणतोच. वा. ही नैसर्गिक एनर्जी, जेव्हा मी ह्या विषयात पडलो तेव्हा मला एनर्जीज कळायला लागल्या, तेव्हा मला मॅग्नेटिझम कळायला लागलं, तेव्हा मिस्टिसिझम कळायला लागलं. तर डेफिनेटली की हेल्दी पॅकेज सोडून डेफिनेटली हेल्दी पॅकेज सोडून मी खूप मोठा निर्णय घेतला. घरच्यांचं थोडंसं हे झालेलं की तू कॉन्फिडंट आहेस का याच्या बाबतीत, म्हटलं 100% नाही, 10,000% आहे. अच्छा. आणि तोपर्यंत माझं बरंचसं वाचन झालेलं, अंकशास्त्राबद्दल झालेलं, ज्योतिषशास्त्राबद्दल झालेलं, आणि ओव्हरऑलच ध्यानाच्या संदर्भात माझं बरंच वाचन झालेलं. हा. तर म्हटलं नाही, मी डेफिनेट आहे. तर तेव्हा मग घरचे म्हटले की इफ यू आर कॉन्फिडंट, आणि हिअर आय एम टुडे आफ्टर 12 years गोईंग अराउंड द वर्ल्ड, हा. हिलिंग पीपल, बऱ्याच लोकांच्या पत्रिका बघणं, लोकांना होईल तेवढी मदत माझ्याकडनं करणं, तर ते जुळून आणलं सगळं. हो, नक्कीच. आता तुम्ही म्हटलं 12 वर्ष तुम्ही या क्षेत्रात आहात, 12 किंवा रादर 15 वर्ष. हो, हो. तर कशी, म्हणजे सुरुवात कशी झाली, की म्हणजे पहिला क्लायंट कसा मिळवला तुम्ही? पहिला क्लायंट गाठा आला माझ्या अंगावर. पहिला क्लायंट मिळवायला मला आठवते मी सरासरी मला वाटतं 150 ते 200 पत्रिका फुकट बघितलेल्या आहेत. अच्छा. हा, राईट. रिव्हिजन, अभ्यास, परत आपण एक अनुभव की बाबा हे जे जी मी पडताळणी करतोय, जे काही मी त्यांना प्रेडिक्शन देतोय, जे काही बाकी सांगतोय ते खरं आहे का, ते ट्रू आहे का, ते त्यांच्या दैनंदिन जीवनाशी लागू होत आहे का, त्यांचा स्वभाव तसा आहे का, त्यांचे वीक पॉइंट्स तसे आहेत का. तर हे सरासरी 150-200 सहज पत्रिका मी फ्री ऑफ कॉस्ट म्हणता नाही येणार, कारण की तो अभ्यासाचाच पिरियड होता. आणि ते करता करताच मग ते एवढं ओघामध्ये आपलं होऊन जातं ना की मी एवढा तो एकरूप झालो त्याच्याशी की कधी प्रोफेशन मध्ये ते कन्वर्ट झालं. अच्छा. आय मीन तो आठवत नाहीये दिवस मला. कारण आजूबाजूला एवढं कॉम्पिटिशन आहे, कारण या क्षेत्रात सुद्धा अगदी कुमारवयीन म्हणजे कॉलेज गोईंग स्टुडंट्स पासून अगदी वयोवृद्ध माणसांपर्यंत या क्षेत्रात सगळेच जण म्हणजे या क्षेत्राचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करतात, आणि प्रत्येक जण आपापल्या परीने पत्रिका सांगणं म्हणा किंवा भविष्य सांगणं म्हणा हे थोडं थोडं करत असतात. तर तरी मार्केटमध्ये सस्टेन होण्यासाठी नेमकं तुम्ही काय केलं? आता आपली USP सांगतो तुम्हाला. खूप मस्त प्रश्न आहे हा. बघा कसं आहे की अनुभव, वाचन, त्याची सांगड घालून तुम्हाला स्वतःला येणारे अनुभव, तुम्ही स्वतःवर करणारे एक्सपेरिमेंट्स, ठीक आहे, याच्यामध्ये मी खूप बिलीव्ह करतो. म्हणजे जेव्हा ह्या एस्ट्रॉलॉजीचा अभ्यास करत असतानाच मला अध्यात्माची गोडी लागली. मग त्याच्यातून बरेचसे गुरु मी वाचले, बरेचसे गुरु ऐकले, मोठमोठे म्हणजे जगभरातलं वाचन केलं मी. आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की सगळीकडे ठोकताळे आणि फॉर्म्युला एकच आहे, तर मग आपण वेगळं काय देऊ शकतो. म्हणजे तुम्ही जरी आज 2-4 पुस्तकं वाचलीत, तुम्ही महिन्याभरात एस्ट्रॉलॉजर होऊ शकता, पण मग आपण आता एक्स्ट्रा काय देऊया. तर त्या एक्स्ट्रा म्हणजे अध्यात्म हे एवढं सॉलिड फाउंडेशन आहे आपल्या सगळ्या विषयांचं. कुठलाही विषय असो, अध्यात्म पाहिजे. अध्यात्म म्हणजे नेमकं काय, म्हणजे स्वतःचं चिंतन, स्वाध्याय, स्वतःला ध्यान करता येणं, स्वतः आधी समजून घेणं की तुम्ही कोण आहात, कुठून आहात, कशाला आहात, तुमचा उद्देश काय आहे या पृथ्वीवर, किंवा तुम्ही या
या जन्मी नेमकं तुम्ही कुठे जाणार आहात, हा. कोणाच्या मदती येणार आहात. आपण आपल्या घरी नेहमी बघा आपले मोठी लोक म्हणत असतात की समाजाला देणं लागतं. हो. तर आज मी स्वतःला फार लकी समजतो की आई वडिलांचा आशीर्वाद, गुरूंचा आशीर्वाद आणि आपल्या सगळ्या देवांचा आशीर्वाद की मला माझं ध्येय सापडलेलं आहे, मला माझं मोटिव्ह सापडलेलं आहे की वाय आय एम ऑन प्लॅनेट अर्थ. आणि जेव्हा अध्यात्माची जोड एस्ट्रॉलॉजीला, टॅरो कार्डला, अंकशास्त्राला लागते तर आपली कम्प्लिटली USP वेगळी होऊन जाते. कारण की मी अजिबात पुस्तकं उघडत नाहीत माझ्याकडे सेशनला आले की. हा सगळा चिंतनाचा भाग आहे. आता मला सरासरी ध्यान करता करता 8 वर्ष माझी गेली आहेत. आजही मी दिवसाला सरासरी एनिवेअर फ्रॉम 3.5 ते 4 तास माझं बसणं होतं. म्हणजे मी ऍक्च्युली ते सकाळ, दुपार, संध्याकाळ असे टाइम माझे डिवाइड केलेत. कधी बसलो की 2 तास सलग, कधी 40 मिनिटं, कधी 1 तास. बट आय मेक शुअर आय मेडिटेट एव्हरी सिंगल डे. आणि मेडिटेशनने काय होतं, सिक्स्थ सेन्स नावाचा जो आपल्याला प्रकार ब्लेस्ड आहे, तुम्हाला आहे, मला आहे, इकडे सगळ्यांना आहे, तो सिक्स्थ सेन्स आपला कसा ऍक्टिव्ह होईल, आपल्याला पूर्वाभासाची शक्ती कशी ऍक्टिव्ह होईल, याच्यावर खूप लिखाण झालेलं आहे आपल्या शास्त्रांमध्ये. तर त्याचे बरेचसे मी काही पैलू वाचून बघितले आणि ते अंमलात आणले. आणि जेव्हा ते इंट्युएशन्स माझे स्ट्रॉंग व्हायला लागले, ऑटोमॅटिकली मी म्हणेन की माझं USP तयार व्हायला लागलं. तर मी आज नुसतं तुम्हाला त्या पर्टिक्युलर घटनेची माहिती न देता मी तुम्हाला 360 डिग्री तुमच्या पत्रिकेत तुमची डेट ऑफ बर्थ, तुमची डेट ऑफ बर्थ एकदा माझ्या हातात आली की मी सगळी तुम्हाला त्याची 360 डिग्री पूर्ण आढावा देतो. म्हणजे यू आर नॉट लॉस्ट, यू नो युअर स्ट्रेंथ, युअर विकनेसेस, युअर हाऊ पीपल परसिव्ह, तुम्हाला लोक घेतात कशी, तुम्ही समाजाकडे बघताय कसे, किंवा आपण 4 चौघात उठतो, लोक आपल्याला प्रत्येकाची एक विशिष्ट नजर असते बघायची, तर ती आपल्याला कशी ओळखायची. किंवा मी समजा माझं जॉब आहे, प्रोफेशन, हा तर सर्वात मोठा विषय आहे. जॉब, प्रोफेशन, शिफ्ट, परत मला प्रॉपर्टी घ्यायची आहे, मग मी कशात इन्व्हेस्ट करू, मग जर टीनेजर्स आहेत तर मी कुठलं प्रोफेशन सिलेक्ट करू, कुठल्या फील्डमध्ये जाऊ. तर ह्या गोष्टी इंट्युएशनच्या द्वारे खूप जास्त कळतात. तर आपली USP इंट्युएशन्स सर्वात जास्त आहे आपल्याला. त्याच्यामुळे मी एक सेशन, तुम्ही जर ट्रेडिशनल एस्ट्रॉलॉजर किंवा इकडे बघायला जाल, तुम्हाला हे गडगंज फीस घेतात आणि ते तुम्हाला 10 ते 15 मिनिटं देतात. पण मी कम्प्लिटली अपोजिट केलेलं आहे. मी कम्प्लिटली 2 ते 3 तासाचं सेशन घेतो. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कम्प्लीट एक्सप्लेनेशन देतो, तुम्ही कोण आहात, कुठून आहात, तुमचा उद्देश काय आहे, तुम्ही इकडनं पुढे काय पावलं उचलली पाहिजे, तुमचं वाचन कुठल्या प्रकारचं झालं पाहिजे, तुमचे ध्यानाच्या प्रॅक्टिसेस कुठल्या प्रकारच्या झाले पाहिजे, तुम्ही एक्सरसाइज केलं पाहिजे का योगा केलं पाहिजे, की तुम्ही एक्झॅक्टली काय केलं पाहिजे, हे सगळं तुमच्या तारखेमधून तंतोतंत मला कळतं. सो ही आपली USP आहे. थोडक्यात सांगायचं तर ध्यान ही माझी USP आहे. वा, खूप सुंदर. आणि तुमच्याशी गप्पा किंवा संवाद साधताना खूप शिकण्यासारखं आहे. तर एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपली चर्चा पुढे चालू ठेवूया. मित्रांनो, आज आपल्या गेस्ट इंटरव्ह्यू मध्ये आपण एस्ट्रोलॉजर गौरव रमेश साटव सरांशी संवाद साधतो आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊया, पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. Acharya 90 FM. विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आपण गेस्ट इंटरव्ह्यू मध्ये गौरव साटव सरांशी, जे एस्ट्रोलॉजर, न्यूमरोलॉजिस्ट आहेत, त्यांच्याशी संवाद साधतोय. सर, आता मला असं विचारायचं आहे की नेमकं ज्योतिषशास्त्र तुमच्या चष्म्यातून कसं आहे? माझ्या चष्म्यातून ज्योतिषशास्त्र इज इक्वल टू गुगल मॅप. माझ्या चष्म्यातून ज्योतिषशास्त्र इज ए प्युअर सायन्स, नंबर्स, जे आपल्याला पुरेपूर मार्ग दाखवतात, दर्शवतात. आपल्याला फक्त त्याला सरेंडर व्हायचं आहे. बेसिकली आपल्या सगळ्या लाईफची सायकल ही लिहून ठेवलेलीच आहे. मी शब्दावर जोर देतो, ही लिहून ठेवलेलीच आहे. फक्त आपल्याला थोडंसं त्याला सरेंडर होऊन तो विषय समजून घेऊन त्याचं व्यवस्थित जर आपण पालन केलं, आपण इम्प्लिमेंटेशन जर स्ट्रॉंग केलं, तर बरेचसे विघ्न, बरेचसे बॅड लक, बऱ्याचशा बॅड सिच्युएशन्स या स्मूथ होऊ शकतात आणि तुम्ही त्याला चकवा देऊन पुढे जाऊ शकता. म्हणून मी गुगल मॅप हा शब्द का वापरला की बऱ्याचदा जर रेड लाईन असेल तुमच्या ज्या दिशेने जात आहे, तर गुगल मॅप नेहमी तुम्हाला दुसरा रस्ता दाखवतो जिकडे ब्लू ट्रॅक असतो. ज्योतिषशास्त्र तसं काम करतं. म्हणजे तो इम्पॅक्ट तुम्हाला कर्म आहेच, तुम्हाला फलित आहे, तुम्हाला संचित आहे, ते सगळं सर्कल कम्प्लीट करायचंच आहे. बट जर जाणून मला लक्षात आलं की अरे पुढे जाऊन खड्डा आहे, तर मी गाडी स्लो केल्यावर तो खड्डा मला जास्त लागणार नाही.
वेळेस जर जोरात गेलो तर धडकायच्या संभावना आहेत, खूप लागायच्या संभावना आहेत, किंवा माझ्याकडनं दुसऱ्याला कोणाला तरी इजा व्हायच्या संभावना आहेत. तर हे अंकशास्त्राद्वारे, ज्योतिष शास्त्राद्वारे किंवा टॅरो कार्ड्सद्वारे आपल्याला बऱ्यापैकी ती सिच्युएशन समजून घेता येते, त्याची तयारी करता येते, त्याच्यावर रेमेडीज करता येतात आणि मग ती आपण कशी हँडल करू शकतो आणि स्मूथ वे कसा ड्राईव्ह करू शकतो, अशा प्रकारे मी ह्या शास्त्राकडे कम्प्लीट बघत आलो. आणि दिस इज ऑल सायन्स ओरिएंटेड. दिस हॅज नथिंग टू डू विथ एनी काइंड ऑफ सुपरस्टिशन किंवा आपले गौड बंगाल आपण म्हणतो ना चाललेलं, तर असं काही नाही. याचा शास्त्रोक्त अभ्यास आहे, भरपूर ह्याच्यावर लिखाण झालेलं आहे, हजारो वर्षांचं लिखाण झालेलं आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की हे जगभरात आहे, हे जगभरात आहे. नक्कीच. नाव आय आस्क यू अ पर्सनल क्वेश्चन. Yes, की please. मला एक थोडी क्युरिओसिटी आहे. आपण जन्मल्यानंतर जन्मपत्रिका प्रत्येकाचीच होते, परफेक्ट. पण जन्मपत्रिका असताना सुद्धा हा. अंकशास्त्राचं महत्व काय आहे, न्यूमरॉलॉजीचं महत्व काय आहे आणि टॅरोट कार्ड म्हणजे हे सगळं त्याचे शाखा आहे. बरोबर. पण मग त्या किती महत्वाच्या आहेत? कारण काही लोकांचं असं म्हणणं असं म्हणजे माझ्यासारखे असतात, चला जन्मपत्रिका आहे, बेसिक्स आपल्याला कळलेलं आहे, बरोबर. आपली दिशा ठरलेली, आपली आवड ठरलेली आहे, आपण त्या दिशेने जाणार. मग आपल्याला बाकी अंकशास्त्र म्हणा किंवा बर्थडेट वरनं तुमचं जे सगळे विषय आहेत तर ते जाणून घेण्याची काय गरज आहे? असं मस्त इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे मॅडम. सरासरी ऑकल्ट सायन्स आपण म्हणूया, ऑकल्ट सायन्सच्या अंडर एक 80 ते 100 स्ट्रीम्स आहेत, जेणेकरून आपण आपलं आयुष्य, आपलं भविष्य आणि आपल्या होणाऱ्या घटना ह्या सगळ्या वर्तवू शकतो, त्या जाणून घेऊ शकतो. ठीक आहे. आता जसं मानवी आयुष्य इमोशन्स, मेंटल, फिजिकल, सोशल, इकॉनॉमिकल, परत फॅमिली, जसं हे बायफर्केट वाटून गेलेलं आहे, तर प्रत्येकाला काही ना काहीतरी व्हॅल्यू आहे, प्रत्येकाच्या आपल्या आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. बरोबर आहे. तसंच ज्योतिषशास्त्र हे सर्वात टॉपवर येतं आणि त्याच्यातून हे सगळे बाकीचे जन्म झालेले शास्त्र आहेत. मग ते अंकशास्त्र असो किंवा रमल असो किंवा अजून टॅरो कार्ड रिडिंग असो किंवा नुसते प्लॅनेटच्या रिडिंग असो, खूप खूप प्रकारचे वेगवेगळे रिडिंग्स आहेत. ज्योतिषशास्त्र हे नेहमी टॉपला राहतं कारण त्याच्यात सूक्ष्मात सूक्ष्म घटना कळते. म्हणजे ह्या सेकंदापासून ते पुढच्या मिनिटापर्यंत काय घडणार आहे हे अगदीच आपण डिग्रीच्या मोमेंटने काढू शकतो. तर बऱ्याचदा ज्योतिषशास्त्र हे त्या घटना प्रेडिक्ट करण्यासाठी, त्या घटनांचं भाकीत करण्यासाठी वापरलं जातं. तर अंकशास्त्र हे माझं सर्वात फेवरेट आहे, प्रायोरिटीवर आहे. का? कारण की अंकशास्त्रामुळे मी कोण आहे, माझा प्रवास काय आहे, माझा स्वभाव काय आहे, लोक माझ्यावर का चिडतायत किंवा मी लोकांशी का चांगला मित्र होतोय किंवा मी जर ह्या ठिकाणी काम करायला जातो तर तिकडे माझं काय चुकतंय, मला बिझनेस का जमत नाहीये, मला वाटतंय त्या बिझनेस करायचा पण खरोखरच तो माझ्याकडे आहे का. तर हे जन्म तारखेवरून तुम्ही पर्सनल कोण आहात, तुमची आयडेंटिटी काय आहे, हु एम आय, ती आयडेंटिटी क्लिअरली कळते अंकशास्त्रावरून. ठीक आहे. टॅरो कार्ड्स वरून करंट सिच्युएशन्स काय आहेत, हे इमोशनली कनेक्टेड कार्ड्स आहेत. हे खूप मिस्टिकल पद्धतीने काम करतात. म्हणजे ह्याला तुम्हाला जसं तुम्ही एखाद्या गोष्टीवर तुमचा विश्वास असेल, म्हणजे तुम्ही कोणाचेही मानणारे असणार, स्वामींचे असाल, महादेवाचे असाल, रामाचे असाल, तुम्ही कोणाचेही मानणारे असाल, तुमचं कसं सरेंडरन्स आहे ह्या एनर्जीला, शेवटी सगळी एनर्जी आहे, तर तुम्ही जेवढं सरेंडर कराल त्या हिशोबाने तुम्हाला त्याची उत्तरं मिळणार. आणि ह्याचं सर्वात मोठं एक्झाम्पल मी माझे डेली लाईव्ह करतो FB लाईव्ह फेसबुकवर, 7 बिलियन मेडिटेटर्स नावाच्या चॅनलवर. फेसबुकवर पण आहे, इन्स्टावर पण आहे आणि युट्यूबवर पण आहे. पण फेसबुकवर मी डेली हे करतो, प्रेडिक्शन्स करतो. म्हणजे आपले जे पूर्वी पेपरात लिहून यायचे ना, तसे मी आता लाईव्ह करतो. आणि त्याच्यामध्ये मी तारीख, म्हणजे आजची काय तारीख आहे आणि त्याला संघटित आधी त्या तारखेचं महत्व सांगतो, मग आजचे कॅरेक्टरिस्टिक्स सांगतो की आज जनरल रिडिंग आपल्या सगळ्यांबरोबर काय होणार आहे, आणि नंतर त्याला संघटून हे कार्ड्स काढतो. तर आजच सगळे गुरुची आज तारीख आहे, आज 12 तारीख आहे, तर गुरुशी रिलेटेड आहे. परत अख्ख्या तारखेची टोटल पण 21 येते, तर इकडे पण 3 आणि तिकडे पण 3. त्याच्यामुळे आज मला इकडे जो चान्स मिळालेला आहे, तुम्ही स्टुडिओमध्ये बोलून घेतलेला, आज आपण ज्ञानाचा प्रसार करतोय, तर नॉलेज लागू आहे कारण की गुरुचा दिवस आहे. त्याच्यामुळे विजडम आहे, नॉलेज आहे, एक्सपान्शन आहे. आता सोशल मीडियाच्या थ्रू हे पसरणार आहे, त्यालाच एक्सपान्शन म्हणतात. तर हेच माझं सकाळचं प्रेडिक्शन आहे की हे एवढ्या सूक्ष्म लेवलला जाऊन अंकशास्त्र काम करतं. ओके. तर हे असे वेगळे वेगळे पैलू आहेत.
आणि रिसर्च आता जर तुम्ही जर 15 वर्ष करता, आपण असं प्रत्येक वेळी शिकतच राहावं हो. लागतं, पण रिसर्च करण्यासाठी कशा पद्धतीने रिसर्चची एक पद्धती कशी आहे हं. ज्योतिषशास्त्रामध्ये, ते थोडं उलगडून सांगावं. म्हणजे बुक्स वाचणं तर आहेच, पुस्तकं वाचणंच आहे किंवा गुरुंकडनं शिक्षा घेणं, दीक्षा पण घेणं तुमची एक अभ्यासाची पद्धती कशी आहे. असते, कारण हे वेगळं शास्त्र आहे. खूप 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 ह्या शास्त्राचं सर्वात मजेशीर मी म्हणेन, इंटरेस्टिंग मी म्हणेन आणि सर्वात सखोल असं की तुम्ही जे ज्योतिषशास्त्र शिकताय, मी जे शिकतोय, अजून कोणी काही शिकताय, आपल्या सगळ्यांचे पद्धती खूप वेगळ्या वेगळ्या आहेत. का तर आपली आयुष्य वेगळी आहे, आपले जन्म वेगळे आहेत, आपण ज्या बॅकग्राऊंड मधून आलोय ते 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 फॅमिली स्ट्रक्चर आपलं वेगळं आहे, जिकडे आपली जडणघडण झाली आहे ते स्ट्रक्चर वेगळं आहे. ठीक आहे. आता सरासरी एक पत्रिका म्हणा किंवा एक अंकशास्त्र म्हणा किंवा एक माणूस कसा विभागला जातो, तर तो 9 ग्रह, 12 राशी, 27 नक्षत्र, त्यांची 108 चरण असं डिवाइड करत करत खूप सूक्ष्म ह्याच्यामध्ये हा विषय जातो सगळा. ठीक आहे. तर रिसर्च म्हणाल तर माझ्या पद्धतीचा रिसर्च असा आहे की मी पहिले प्लॅनेट सगळे बायहार्ट केलेले आहेत आणि करत राहतो. सरासरी रोज आपल्याला नवीन काही ना काही. मी म्हटलं ना की आपण बघा, इंटरव्ह्यू सुरू केला तेव्हा पहिल्यांदाच तो शब्द वापरला की समुद्रापेक्षा खोल शास्त्र आहे. त्याच्यामुळे तुम्हाला गोता मारत राहायचाच आहे की नवीन नवीन जाळ्यात काय सापडतंय, सतत जायचंय, डाईव्ह करायचंय, परत नवीन काय सापडतंय. तर एकदा का तुमचे प्लॅनेट्सचे कॅरेक्टरिस्टिक्स बायहार्ट झाले, मग त्याच्यानंतर नक्षत्र आहेत, नक्षत्रांचे बायहार्ट झाले, मग राशी आहेत, राशींचं बायहार्ट झालं, तर मग ऑब्झर्वेशनचा प्रकार सुरू होतो. एकदा मी एखादा आकडा वाचलाय किंवा एखादा नंबर वाचलाय, एखादा ग्रह वाचलाय, तर त्याच्यासारखा हा माणूस वागतोय का किंवा त्याच्यासारखी ही स्त्री दिसतीये का. कारण की प्रत्येक ग्रहाचं आपल्या जे कोणी हुशार मंडळी होती, जे ऋषीमुनी होते, जे कोणी आचार्य होते, ज्या लोकांनी आपल्याला हे शास्त्र दिलं, त्या लोकांनी एवढ्या सूक्ष्म पद्धतीने मांडणी केलेली आहे मॅडम याची की आपल्याला चेहरा पण कळतो की हा माणूस 3 नंबरचाच असेल, हा माणूस 1 नंबरचाच असेल, हा माणूस 9 नंबरचाच असेल. अशा प्रकारे ते बऱ्यापैकी जेव्हा तुम्ही ते वाचत राहता आणि सतत ऑब्झर्वेशन खूप मोठा पार्ट आहे, कम्युनिकेशन खूप मोठा पार्ट आहे. कारण की प्रत्येक ग्रहाला एक आवाज आहे, प्रत्येक ग्रहाला एक स्वभाव आहे, प्रत्येक ग्रहाला त्याच्या एक फिजिकल ऍट्रिब्यूट्स आहेत, त्याच्या सवयी आहेत की तो कसा वागणार आहे, कसा चालणार आहे, कसा बोलणार आहे, कसा बसणार आहे, त्याचं देहाचं ठेवण कशी असणार आहे, त्याच्या कायाचा रंग कसा असणार आहे, हे प्रत्येक गोष्टी त्या प्रत्येक ग्रहाच्या अंडर आहेत. सो जेवढं आपण वाचन करू, जेवढं ऑब्झर्वेशन करू आणि जेवढे केसेस हाताळू, तेवढं ह्या विषयामध्ये सक्षम होता येतं. अगेन ऑन द अदर साइड असं समजा की लिब्राची साईन पकडा, जिकडे बॅलन्स करावं लागतं ह्या पर्टिक्युलर ह्याला, की जेवढा तुम्ही अभ्यास कराल, जेवढं तुम्ही रिसर्च कराल, जेवढं तुम्ही ऑब्झर्वेशन कराल, जेवढं तुम्ही तुमच्या पद्धतीने लिखाण कराल, तेवढ्याच ताकदीने तुम्हाला ध्यानही केलं पाहिजे. कारण की बऱ्याचदा ह्या विषयाचे निगेटिव्ह इफेक्ट्स व्हायला लागतात. कारण की तुम्हाला गोष्टी कळायला लागतात, समजायला लागतात की आता ह्या व्यक्तीबरोबर एखादी ही घटना घडणार आहे किंवा ह्या स्त्रीबरोबर एखादी ही नको ती घटना घडणार आहे. तर आपल्याला काही गोष्टी कळायला लागतात आणि त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट खूप होतो आपल्यावर आणि निगेटिव्ह एनर्जी इझिली आपल्यावर हवी होऊन जाते. त्याच्यामुळे मेडिटेशन्स जर समजा तुम्ही जर 3 तास एस्ट्रॉलॉजीचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला 6 तास मेडिटेशन केलंच पाहिजे टू कीप युअर सेल्फ क्लीन, युअर एनर्जी क्लीन. म्हणजेच काय, तुमच्या हातून चांगलं कार्य घडेल, तुमची एनर्जी चांगली असेल, उत्तम असेल, ऊर्जा तुमची चांगली असेल, लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. ओके, आणि तुम्ही त्यांना सोल्युशन देऊ शकता. शेवटी आपला उद्देश हा आहे या विषयातून की मला समाजसेवा माझ्याकडनं झाली पाहिजे. तर हा असा रिसर्चचा सगळा पार्ट आहे आणि हा दैनंदिन जीवनाला लागू आहे, ह्याला कुठलाही एंड नाही. पुन्हा एक विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. आपण संवाद साधतोय गौरव रमेश साटव सरांशी, जे ॲस्ट्रॉलॉजर आणि न्यूमरोलॉजिस्ट म्हणून काम पाहतात. आणि एक परत ही चर्चा अशी सुरू ठेवूया, तोवर तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM. आणि मला खात्री आहे तुम्हाला हा संवाद, ही चर्चा फार आवडत असावी. पुन्हा भेटूया, ऐकत राहा आचार्य 90 FM या ऑन रेडिओ. आचार्य 90 FM. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM या ऑन रेडिओ. आणि आज आपण गेस्ट इंटरव्ह्यूमध्ये गौरव साटव सरांशी संवाद साधतो आहोत. सर, मला आता असं सांगा की हे खरं तर भारताची ओळख आहे ज्योतिषशास्त्र म्हणा.
आणि तरी सुद्धा भारताकडे पहिल्यापासूनच एक काय म्हणतात तसं मागासलेला देश असं पाहायला अजून आता तरी ह्या 2022-23 म्हणजे कोविड नंतर एक वेगळी ओळख होते. चंद्रयानवर आपण एक आणि कोविडवर लस शोधून काढली. अशा बऱ्याचशा गोष्टी देशामध्ये स्वतःचं आपण खूप सगळ्या क्षेत्रामध्ये उत्तम अशी कामगिरी करत आहोत. भारताचं स्वरूप बदलत आहे आता आणि सगळ्या देशांमध्ये भारताची वेगळी ओळख निर्माण होते. तरी सुद्धा आपल्याच देशात अशी काही माणसं आहेत जी अजूनही भारताला की आपण अजून आपल्याकडे हे नाही, आपल्याकडे ते नाही. बाहेरचे देश पहा किती प्रगत आहेत. आता आपण 3ऱ्या क्रमांकावर आहोत. भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे. तरी सुद्धा ह्या शास्त्राला सुद्धा काय हे म्हणजे थोतांड आहे असं म्हटलं जातं. बुवाबाजी चालते भारतामध्ये. कुंभमेळा वगैरे ह्या सगळ्याच गोष्टींना जो भारताचा पाया आहे, आपल्या संस्कृतीचा पाया आहे, त्याला आपल्याच देशातली माणसं नावं ठेवतात आणि आपलीच माणसं जर नावं ठेवतात तर बाकीच्यांकडनं आपण काय अपेक्षा करणार नाही का. तर ह्या शास्त्राला उत्तम असा दर्जा मिळाला पाहिजे. त्या दृष्टीने तुमचं काय मत आहे आणि आपण काय सगळ्या ज्योतिष तज्ज्ञांनी मिळून पावलं उचलली पाहिजेत. कारण हे खरं तर आपण राजकारण आज एका पहिल्या क्रमांकावर आपण पाहतो. बातम्यांमध्ये जास्ती बातम्या राजकारणाच्या होतात. तर खरं तर आपलं पंचांग हे दुःखद गोष्ट आहे. पूर्वी राजाश्रय होता, राजे होते तेव्हा कसं किती त्या सगळ्या चाणक्यांना वगैरे किती मान सन्मान असायचा. तसं होत नाही आता. ज्योतिषशास्त्र हे अगदीच जर तुम्हाला कुठल्या क्षेत्रात प्रगती नसेल तर तुम्ही ज्योतिषशास्त्राकडे वळा, चला हे ट्राय करून बघा. अशा काही लोक सगळ्यांचाच उल्लेख नाही करत आहे. तर असं होतं की ह्याला अगदी आउटसाइडर म्हणजे साईड ट्रॅक म्हणून पाहायला लागतं. तर हे पहिल्या क्रमांकावर आलं पाहिजे प्रत्येक शाळांमधून किंवा कॉलेजेसमधनं. खरं तर शाळांमधनं आज आपण वेद पाठशाळेचा विषय घेतला. वेद पाठशाळा किती कमी आहेत आणि वेद पाठशाळा ह्या प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येक गावागावात शहरात झाल्या पाहिजे. हो आणि सगळंच आपलं जे आपण म्हणतो की कशाला शांती करायची असं काही म्हणतात. शांती कशाला करायला पाहिजे मग ते म्हणजे हे थोडं तुम्हाला लक्षात आलं कम्प्लिटली लक्षात आलं. तर त्यासाठी आपण काय पावलं म्हणजे खरं तर आपण ज्योतिष तज्ज्ञांनी ही पावलं उचलली गेली पाहिजे. आपल्यामध्ये पण मतभेद असतात की तू शहाणा की मी शहाणा असं होतं. तर त्या दृष्टीने थोडं मार्गदर्शन. खूपच जबाबदारीचा प्रश्न आहे आणि खूप मला आवडेल ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला. कारण की आतापर्यंत जेवढे देश मी फिरलेलो आहे, ठीक आहे, जेवढ्या वेगळ्या जाती जमातींबरोबर जेवढ्या संघटनांबरोबर मी कामं केलेली आहेत, बऱ्याचदा मला एक गोष्ट फार महत्वाने इकडे नमूद करावीशी वाटते, सांगावीशी वाटते की बाहेर आहे ना रिस्पेक्ट नावाचा प्रकार खूप आहे. बाहेर कम्पॅरिझन नाही आहे. बाहेर जजमेंटल सोसायटी नाहीये. बाहेर एक्सेप्टन्सची सोसायटी जास्त आहे. बाहेर तुम्हाला सांगेन की आपण एक म्हणतो ना की फ्रेंडली एक नेचर म्हणा किंवा एक सामावून घेणं, एक टीम वर्क करणं, अशा बऱ्याचशा गोष्टी बाहेर शिकायला मिळतात बाहेरच्या कल्चरमध्ये. पण ऍट अ सेम टाइम आपल्या इकडे काय होतंय, ओढाताण खूप चाललेली आहे. रॅट रेस नावाचा प्रकार जो चाललेला आहे आणि आपलं सर्वात मोठं दुखणं असं झालेलं आहे की हे जे गॅजेट आहे याने सगळ्यांना धंद्याला लावलेलं आहे या गॅजेटनी. सो बेसिकली सांगायचा हेतू हा की प्रत्येक गोष्टीचा चांगला आणि वाईट उपयोग होऊ शकतो. ठीक आहे, तर तुम्ही तो कसा करून घ्याल. ठीक आहे, आता जेवढं मी शिकून आलोय बाहेरून, डेफिनेटली मी ते सगळं माझ्या अभ्यासामध्ये, ज्योतिषशास्त्रामध्ये, अंकशास्त्रामध्ये, टॅरो कार्ड्समध्ये, काउन्सिलिंगमध्ये किंबहुना प्रत्येक मीटिंगमध्ये मी 100% बाहेरगावचे एक्झाम्पल्स देतो जेणेकरून ते आपल्याला युटिलाइज करता येतील. म्हणजे एकदम छोटे एक्झाम्पल द्यायचं झालं तर स्वतः मी काही एखादं चॉकलेट खाल्लं, काही चहा प्यायलो बाहेर, तर तो कप सरळ माझ्या बॅगेत जातो. पेपरचा कप असेल, डस्टबिन असेल तर डेफिनेटली त्याच्यात जातो. पण आसपास काही नसेल तर तो कचरा सरळ माझ्या बॅगेत जातो आणि तो मी घरी जाऊन माझ्या डस्टबिनमध्ये टाकतो. ठीक आहे, हा झाला एक पार्ट. दुसरी गोष्ट जे तुम्ही म्हणताय की ज्योतिषशास्त्र की हे का तळागाळाला गेलेलं आहे, सुपरस्टिशन झालेलं आहे, थोतांड झालेलं आहे, तर डेफिनेटली झालेलं आहे. कारण की इकडनं मागे अर्धवट ज्ञानाने किंवा आपण एक म्हणतो आपल्यात ती म्हणे अर्ध्या हळदीने पिवळं होणं, तर ते प्रकार खूप बघायला मिळालेले आहेत पास्टमध्ये. आणि त्याची भीती आताही थोडीशी लागून राहिलेली आहे. जे तुम्ही म्हणताय की टीनएजर्स आहेत तेही आजकाल टॅरो कार्ड रिडिंग करतात किंवा क्रिस्टल रिडिंग करतात. आता बऱ्याचशा गोष्टी ह्या मिस्टिकल गोष्टी आहेत. म्हणजे मी काही लोकांना असेही भेटलेलो आहे
की ज्यांचं वय 16-17 आहे पण त्यांची मेच्युरिटी 70 एवढी आहे. वा. ओके, तर आता ह्याला आपण नेमकं कुठल्या पठडीमध्ये टाकणार? तर त्याच्यामुळे माणूस समजून घेणंही आपल्याला तेवढंच अवघड झालं पाहिजे. हा. पण ह्याचं सर्वात सरळ आणि सोपं उत्तर हे राहील की एनर्जीज आहेत, आपल्याला तो वारसा आहे सनातन धर्माचा, आपल्यासारखं लिटरेचर, आपल्यासारखं काम हा. कुठल्याच धर्मात जगभरात झालेलं नाहीये. ठीक आहे, त्याच्यामुळे होतंय काय, ते जिकडे पिकतं तिकडे विकलं जात नाही, ही जी म्हण आहे हा. ही ऍब्सोल्युटली आपल्या भारत देशाला लागू आहे. आणि ह्याच गोष्टी सगळ्या बाहेर जात आहेत, त्या नवीन पॅक करून तुम्हाला न्यूमरोलॉजीच्या दृष्ट्या, टॅरो कार्डच्या दृष्ट्या, वुडू डॉलच्या दृष्ट्या, तुम्हाला मॅजिकच्या दृष्ट्या अशा काही त्या विकल्या जात आहेत. ठीक आहे, तर होतंय असं की तिकडची लोक आतापर्यंत त्यांचं सायन्स झालं, त्यांचं चंद्रावर जाणं झालं, त्यांचं जीवन जगणं झालं, त्यांचा लग्नाची बाजू झाली, त्यांचा प्रणय पूर्ण झाला, त्यांनी सगळ्या गोष्टींमध्ये तह गाठलेला आहे. आता त्यांचं असं झालेलं की आता एवढं सगळं गाठून, म्हणजे एवढे मिलियन्स ऑफ डॉलर्स मी कमवून चंद्रावर जाऊन, मंगळावर जाऊन, किंवा सगळ्या ग्रहांवर जाऊन, सगळ्या कॉस्मॉसमध्ये फिरून मी सगळ्या प्रकारचे खाद्य खाऊन, सगळ्या प्रकारचे मद्यपेय पिऊन, सगळ्या प्रकारचे सुख उपभोगून सगळं माझं झालेलं आहे, तरी पण मला शोध लागत नाहीये की मी कोण आहे. आणि म्हणून ते आता भारताकडे वळत आहेत. जर तुम्ही बघाल तर प्रमाण आता फॉरेनर्स लोकांचं इंडियाकडे खूप आहे. ऋषिकेश म्हणा किंवा उत्तर भारतात तर खूप तुम्हाला फॉरेनर्स मिळतील जे स्थायी राहायला आलेले आहेत. म्हणजे मी आता रिसेंटली ऋषिकेशला 1.5 महिना होतो, योगशास्त्राचा अभ्यास करत होतो. तर तिकडे फॉरेनर्स 6-6, 8-8 महिने राहायला येतात. काही लोक 3-3, 4-4 वर्ष येतात, आपली वैदिक ज्योतिषशास्त्राची पद्धती शिकतात आणि तिकडे जाऊन मोठे एस्ट्रॉलॉजीचे शॉप्स टाकतात. तर आपलं हे दुखणं आहे खूप. इंडिड जे तुम्ही एक वाक्य वापरलं की तू शाणा की मी शाणा, हे खूप वेळा प्रकार बघायला मिळतात. माझं एकच म्हणणं आहे याच्यावर की हे सगळं तुमच्या नॉलेजवर, तुमच्या अनुभवावर, तुम्ही स्वतः किती चिंतन करताय, मनन करताय, तुम्हाला अनुभूती किती आहे त्याच्यावरच हे ठरतं. नाहीतर बऱ्याचदा तुम्ही लक्षात घ्याल की जी मंडळी अध्यात्मामध्ये खूप ग्रेस लेवलला गेली आहेत, खूप मोठ्या लेवलला गेलेली आहेत, ती सगळी शांत झालेली आहेत. बिकॉज वाईसेस्ट मॅन आर ऑलवेज सायलेंट, ही म्हणच आहे. त्याच्यामुळे हे सगळ्याचं स्वाध्याय, स्वपरीक्षण आहे की तुम्ही काय लेवलला काम करताय, तुम्ही देशाचा विचार करून करताय, समाजाचा करताय, एका विशिष्ट स्टेटचा करताय का कंट्रीचा करताय. हे सगळं थोडंसं आपल्याला ग्लोबल लेवलला आपलं विजन घेऊन गेलं पाहिजे. जे मी 7 बिलियन मेडिटेटर्सच्या द्वारे जे करतोय की आय एम कनेक्टिंग द वर्ल्ड थ्रू मेडिटेशन. मेडिटेशन जेव्हा आपण प्रायोरिटी बनू, ऑटोमॅटिकली आपल्याला अवेअरनेस वाढेल. अवेअरनेस वाढली की मला माझ्यातला माणूस कळेल. एकदा मला माझ्यातला माणूस कळला की मला जी इजा होतीये तुम्हालाही तीच होतीये, ही जेव्हा मी त्या लेवलला जाऊन संवेदनशील होईल तेव्हाच काहीतरी आपल्याला भारत देशामध्ये चेंजेस बघायला मिळू शकतात. नाहीतर निगेटिव्ह तो बिकी रहा है ऑलरेडी और वो बिकते रहेगा, कारण आपण कलियुगाकडे चाललेलो आहे. त्याच्यामुळे हा प्रत्येकाचा स्वतःचा पर्सनल चिंतनाचा विषय आहे की मी स्वाध्याय कसा करावा, मी कोण आहे ते कसं शोधावं. आणि ध्यान ही त्यांनी त्यांच्या जीवनाची, किंबहुना प्रत्येक दैनंदिन जीवनाची प्रायोरिटी ही बनवलीच पाहिजे. नक्कीच. आणि मला आता उत्सुकता आहे, 100 देशांमध्ये फिरलात, म्हणजे प्रत्येकाचं असं स्वप्न असतं, म्हणजे माझं तरी आहे पर्सनली, अरे वा आपल्याला सगळीकडे जायला मिळावं. म्हणजे तुमचं प्रोफेशनली तुम्ही गेलात, तो भाग झाला. तर कसं, म्हणजे कसा तो अनुभव होता? 100 देशांची वारी म्हणजे खरं तर एका सेलिब्रिटी लाईफ जगल्यासारखा आहे. टोटली. म्हणजे मी तुम्हाला सांगेन, ह्याला थोडंसं मी ज्योतिषशास्त्रालाच कनेक्ट करतो आणि तसं मग मी तुम्हाला परत जग फिरवून आणतो. तर लहान वयामध्ये म्हणजे सरासरी आय स्टार्टेड गोईंग अराउंड द वर्ल्ड अराउंड 27-28. ठीक आहे. आणि माझा एक मित्र आलेला बाहेर देशावरून, आणि मी नुकताच कॅमेरामनचा माझा कोर्स संपवलेला आणि मला फिल्म लाईन मध्ये खूप इंटरेस्ट होता. शूट करायचा, फोटोग्राफी करायचा, व्हिडिओज बनवायचा आणि पिक्चर बनवायचा काइंड ऑफ. तेव्हा आपलं वय असतं, आपण एक त्या ह्याच्यामध्ये असतो. आणि मी ते शिकलो. आणि माझा एक बाहेरगावून मित्र आला आणि तुम्हाला म्हटलं की अरे असं फोटोग्राफीचा जॉब आहे, जाशील का? अरे म्हटलं मला फोटोग्राफी नाही करायची, मला आहे ना बॉलिवूडमध्ये काम करायचं. हा, तर तेव्हा आपला जोश असतो ना सगळा काय. तर तो म्हटला देख भाई एक बार ट्राय तो कर क्या, तेरा नसीब लग गया तो लग गया. आणि ते ऍक्च्युली मी त्याचं थोडंसं मनावर घेतलं, त्याने इन्सिस्ट केलं म्हणून मी जाऊन इंटरव्ह्यू देऊन आलो. आणि लिटरली तुम्हाला सांगतो मॅडम की एक अवघ्या 2 ते 3 इंटरव्ह्यूज मध्ये माझं सरळ फायनल होऊन मी अवघ्या 15 दिवसामध्ये अमेरिकेत होतो. म्हणजे विचार करायलाही वेळ मिळाला नाही.
तर हे सगळं एवढं अचानक घडणं, हा 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 एवढं म्हणजे की पहिला इंटरव्ह्यू झाला, मग सेकंड झाला, मग थर्डला ते म्हटले की आम्ही तुला फोन करून सांगतो. तर म्हटलं ठीक आहे सांगा. मी काय जास्त त्याच्यावर काय डिपेंडंट ठरवलं नव्हतं, नव्हतं? काहीच नाही, Wow. सहज गेलेलो. तुमचे स्टार सॉन्ग असतील. दॅट्स इट, यू सेड इट. आणि म्हणून तो विषय मी कनेक्ट केला की, आणि जेव्हा माझं हे सगळं फिरून झालं आणि आपल्याला एक होश यायला लागतो, अरे आईला एवढं सगळं कसं घडतंय फटाफट फटाफट, आणि माझ्या मागे 2-2, 3-3 वर्ष थांबलेली लोक आहेत, हा. त्यांचा नंबर नाही लागत, त्यांच्या मागून येऊन मी पुढे गेलोय आणि मला कॉन्ट्रॅक्ट मिळत आहेत, कॉन्ट्रॅक्टवर कॉन्ट्रॅक्ट. बरं ते तर मिळत आहे, त्याचं माझ्या हातून काम पण चांगलं घडत आहे. वा. मी नुकताच कॅमेराचा 1-1.5 वर्षाचा कोर्स केलाय, पण 1-1.5 वर्षामध्ये म्हणजे तुम्हाला 10 वर्षाचा अनुभव वेगळा आणि 1-1.5 हो. वर्षाचं ते ह्याच्यासारखंच झालं. ज्योतिषशास्त्राची 2 पुस्तकं वाचून मी लगेच ज्योतिषी झालं. ज्योतिषी झालो म्हणून. तर ते तकदीरने साथ दिली, स्टार्सने साथ दिली, आणि ते कुतूहल माझं वाढलं की नेमकं काय झालं. हा. आणि जेव्हा मला हा विषय कळायला लागला, हा. तर सर्वात पहिली मी माझी पत्रिका काढली आणि मी पहिलं शोधलं, तर ती माझी राहूची महादशा चालू होती. अच्छा, महादशा. राहूची महादशा. तर राहू महाराजांच्या महादशेमध्ये तुम्हाला जग भ्रमंती आहेच, अच्छा. तुम्हाला कटकटी आहेच, तुम्हाला सरप्राइजेस आहेच, तुम्हाला डीपेस्ट अप्स अँड डाऊन्स आहेत, खूप एक्स्ट्रीमचे अप्स अँड डाऊन्स आहेत, तुम्हाला जखमा आहेत, हिलिंग होणं आहे. तर त्या सरासरी 18 वर्षाच्या काळामध्ये 12 वर्ष तर मी बाहेरच होतो, अच्छा. 6 वर्ष इंडियामध्ये होतो. आणि जेव्हा मला किक लागली, जेव्हा माझे स्टार्स ऍक्च्युली फिरले, तर ते सगळे 12 वर्ष माझे फिरण्यात गेले. Wow. आणि आता गेल्या सप्टेंबरमध्ये गुरुच्या दशेमध्ये एंटर झाल्यापासून हा. माझं चॅनल व्हायरल झालेलं आहे. हा. आणि आता मला वेगवेगळ्या ठिकाणी रेडिओ स्टेशन म्हणा किंवा पुण्यात बरेचसे चॅनल्स आहेत जे बोलवत राहतात. हा. तर ही सगळी गुरुची कृपा आहे. म्हणजे एस्ट्रॉलॉजी काय लेवलला काम करताय, त्या एनर्जीज काय लेवलला तुम्हाला हँडल करतायत, हा. तर तुम्ही जेवढे ऑपरेटेड मोडवर जाल, ठीक आहे, आणि जो ऑपरेट करणारा आहे, ती अनसीन पॉवर आहे का, तो विठ्ठल आहे का, तो साई आहे का, तो कोण आहे का, ते तुमचे आई बाबा आहेत, ते जे कोणी आहेत ते तुम्हाला परफेक्ट मार्गदर्शन करतायत. तुम्हाला फक्त सरेंडर होण्याचा भाव आला पाहिजे. आणि तो मी खूप आधी शिकलो की सरेंडर होणं. मला देवाच्या कृपेने गुरु खूप चांगले लाभले, माझ्या कॉलेज लाईफमध्ये पण, माझ्या पॅशनेट लाईफमध्ये पण. तर त्यांनी नेहमी सरेंडरन्स ह्या शब्दावर खूप जोर दिला. तर ते एवढं इंजेक्ट झालंय माझ्यामध्ये की कुठल्याही गोष्टीला सरेंडर झालं ना की ती गोष्ट तुमची झाल्याशिवाय राहत नाही, आणि ती प्युरेस्ट फॉर्म मध्ये होते. तर असा करत करत मी जगाची भ्रमंती केली. मग तिकडे खूप वेगळे वेगळे विषय, वेगवेगळ्या जाती जमाती, त्यांच्या भाषा, त्यांचे गमती जमती. मग बऱ्याचशा ठिकाणी भाषा कळायच्या नाहीत, मग नुसतं लिहून बोलायचं किंवा मग मध्ये कम्युनिकेटर वापरायचं. बऱ्याचशा ठिकाणी एक मजेशीर गोष्ट अशी झाली की एक गोष्ट मी नक्कीच इकडे सांगू इच्छितो की जे पुढे प्रस्पार करतात की ज्यांना जग फिरायचंय किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जायचंय, साईन लँग्वेज ही स्टँडर्ड आहे. येस, नो, स्माइल, नमस्ते. बरं, नमस्ते हे आजच्या तारखेला जगातलं युनिव्हर्सल साईन आहे. आपल्याला फॉरेनर्स लोक, तुम्ही कुठल्याही कंट्रीमध्ये जा, जगाच्या कुठल्याही कंट्रीमध्ये, तुम्हाला नमस्ते लोक करणार. कारण की आपली काय आहे, वी आर इंडियन्स, वी आर ब्राऊन, सो ते डेफिनेटली कम टू नो, ॲज वी कम टू नो दे आर फॉरेनर्स. तसेच आपण त्यांना कळतं की आपण इंडियन्स आहोत, तर आपल्याला नमस्ते म्हणून ग्रीट केलं जातं. तर ही सगळी अशी मजेशीर जर्नी. मग त्याच्यामध्ये माझं फोटोग्राफीचं काम, मग लोकांना भेटणं, मग वेगवेगळे देश फिरणं, मग शूट करणं, मग त्याचं डेटा आणणं, त्याचं एडिटिंग करणं, अशी बरीचशी गमतीशी कामं माझ्या पदराशी आली. आणि ते करता करता म्हणजे तिकडे एका ठिकाणी मी कमवत होतो आणि दुसऱ्या ठिकाणी एस्ट्रॉलॉजीमध्ये ते पैसे माझे वापरत होते शिक्षणाला. फोटोग्राफी म्हणजे कुठल्या क्षेत्रात, म्हणजे कुठल्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफी की कुठली? नाही, मी ह्युमन फोटोग्राफी जास्त केली आहे. पोर्ट्रेट्स जास्त केले आहेत, कपल शूट्स जास्त केले आहेत, फॅमिली शॉट्स जास्त केले आहेत, बेबी शॉट्स जास्त केलेले आहेत. परत जी ट्रॅव्हलिंग व्हिडिओग्राफी असते म्हणजे व्लॉगिंग टाइप्स, ती सर्वात जास्त केलेली आहे. हो, खूप खूप म्हणजे खूप केलेली आहे. त्याच्यानंतर स्पेसिफिक ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीमध्ये मी मास्टर आहे. मी ब्रिटिश इन्स्टिट्यूट मधून त्याचं शिक्षण झालेलं आहे, किंबहुना मला ती ग्रॅज्युएटी मिळालेली. म्हणजे आपण हे म्हणतो ना की आपल्याला इकडे शिक्षणात कसं हे मिळते, पीएचडी मिळते किंवा तुम्हाला कॉलेज स्पॉन्सर करतं, तसं फेलोशिप. तशी मला माझी फोटोग्राफी बघून 1-1.5 वर्षामध्ये मला कंपनीने ती फेलोशिप दिली. हो, आणि मग मी ब्लॅक अँड व्हाईट मध्ये खूप मास्टर झालो, त्याच्यामध्ये खूप काम केलं. आणि माझे बरेचसे फोटोज जी वर्ल्ड ट्रॅव्हलर 15 नावाचं माझं इन्स्टा पेज आहे, त्याच्यावर मी अपलोड करत असतो. आता फोटोग्राफी कम्प्लीट पॅशन आहे माझं.
आणि फोटोग्राफी सुद्धा एक मोठं खूप मोठं विश्व आहे, खूप. आणि आता तर फोटोग्राफर्स लोकांसारखे चांगले दिवस कोणाचे नाही आहेत आणि ते राहणारच आहेत, कारण की आता सोशल मीडिया, डिजिटल मीडियाला मरण नाही. पुढची जी काही हजारो वर्ष उरली आहेत ती. आता इंटरव्ह्यूच्या शेवटी आपण आलेलो आहोत, मुलाखतीच्या शेवटी आलेलो आहोत. तर असं विचारेन की फ्युचर तुमचे प्रोजेक्ट्स काय आहेत, किंवा पुढे असं काय थोडी विजन घेतलेली आहे का तुमच्या प्रवासाची, आणि या क्षेत्रामध्ये जर कोणाला यायचं असेल तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? कारण प्रत्येक गल्लोगल्ली क्लासेस आहेत, तरी कुठलं आता कुठे व्हॅलिड काय आहे ते बघणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टीने थोडं. ओके, सो डेफिनेटली एक 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 मी तुम्हाला सांगतो की ज्यांना कोणाला हे न्यूमरोलॉजी, एस्ट्रॉलॉजी किंवा टॅरो कार्ड हे जे तुम्हाला शिकायचं असेल, रत्नशास्त्र आहे, क्रिस्टल्स आहे, तुम्हाला डेफिनेटली रिनॉन्ड चॅनल्स कडनं शिकायचं आहे. तुम्हाला त्याचा रिसर्च, अभ्यास डेली बेसिसवर करावा लागतो. प्रायर वाचन करा त्याचं. कुठलाही विषय हाताळायच्या आधी तो एक 4 दिवस वाचणे, तो परत बाजूला ठेवून देणे, आणि नंतर एक तुम्हाला आतून एक मॅग्नेटिक वेव्ह येते, अरे आपण 5 दिवस झाले पुस्तक काढलेलं नाही. जर ते तुमच्या बरोबर होत असेल तर तो तुमचा आवडीचा विषय आहे. आता दुसरी ह्याची पडताळायची बाजू अशी आहे, तुमच्या तारखेमध्ये जर 7 नंबर आहे, तुमच्या तारखेमध्ये 2 नंबर स्ट्रॉंग आहे, म्हणजे 2 वेळा 3 वेळा रिपीट होतोय, 8 नंबर आहे, 4 नंबर आहे, तर तुम्ही उत्तम न्यूमरोलॉजिस्ट, एस्ट्रॉलॉजर आणि टॅरो कार्ड रीडर होऊ शकता. तर हे सगळे मिस्टिकल नंबर आहेत जे ह्या मनाशी रिलेटेड असलेल्या गोष्टींशी रिलेटेड हे आकडे आहेत. ठीक आहे. सो ज्यांना कोणाला हे शिकायचं आहे, डेफिनेटली हे पार्ट टाइम म्हणून आधी शिका, तुमचं प्रोफेशन चालू ठेवा. कारण की लगेच तुम्ही 2 दिवसाचा कोर्स करून शिकाल तर 2 दिवसातच बंद पडणार आहे. कारण की हे खूप डीपर दॅन सी आणि हॉलो दॅन युनिव्हर्स आहे हे. त्याच्यामुळे जेवढा जास्तीत जास्त रिसर्च, तेवढं जास्तीत जास्त तुमचं फाउंडेशन सक्षम होणार, आणि जेवढं फाउंडेशन सक्षम, तुमची एनर्जी, तुमची ऊर्जा, तुमचा ऑरा फुलणार आणि तुमच्याकडे गेस्ट यायला लागणार. हा मी स्वतःचा अनुभव सांगतोय. मी फक्त चॅनल वरूनच मला भरपूर कॉल्स येतात, गेस्ट येतात, अनोळखी निनावी महाराष्ट्रभरातून मला फोन येतात, किंबहुना गुजरात, ऋषिकेश, उत्तर भारतातून मला फोन येतात. काही माझे हिंदीमध्ये व्हिडिओज आहेत ते बघून सुद्धा फोन येतात. तर तुम्ही तुमची एनर्जी किती चॅनलाइज करताय, तुम्ही स्वतः किती प्युअरली ह्या सगळ्या गोष्टींना सरेंडर करताय, त्याच्यामुळे तुमचा येणारा पुढचा दिवस घडणार आहे. सो जेवढे तुम्ही सरेंडर आहाल तेवढं ते शास्त्र तुम्हाला सरेंडर होईल. ह्याच्यानंतर मॅडम माझे फ्युचर प्रोजेक्ट नक्कीच मला आचार्य 90च्या थ्रू डेफिनेटली इकडे सगळ्यांना इन्व्हाइट करायला आवडेल की 7 बिलियन मेडिटेटर्स नावाची माझी ऑर्गनायझेशन आहे, कनेक्टिंग द वर्ल्ड थ्रू मेडिटेशन. सो आता बेसिक गोष्ट अशी आहे की मी आता कॉलेज टू कॉलेज, युनिव्हर्सिटीज, IT ऑफिसेस, कॉर्पोरेट ऑफिसेस, सोसायटीज, हॉस्पिटल्स, ठीक आहे, मी अशा ठिकाणी जाऊन शोज करतोय, ध्यान धारणेचे धडे घेतोय. मी फन, फ्रॉलिक आणि मेडिटेशन नावाने काही प्रोग्राम सुरू केलेला आहे. तर त्याच्या मार्फत जर तुम्ही कोणी हे ऐकत असाल, कॉर्पोरेटवाले असाल, HR असाल, तर डेफिनेटली तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा 7 बिलियन मेडिटेटर्सवर. तिकडे माझा नंबर आहे, माझा ईमेल आहे, सगळं तुम्ही इन्स्टावर, फेसबुकवर, युट्यूबवर कुठेही मला मेसेज करू शकता. ते शोजचं डिटेलिंग मी तुम्हाला पाठवीन की एक्झॅक्टली काय काय प्रोसिजर असते, मी त्याच्यामध्ये काय काय शिकवतो, काय काय घेतो, आणि त्या सगळ्या टीम बिल्डिंग कॉर्पोरेट ऍक्टिव्हिटीज आहेत. तर असे छोटे छोटे प्लॅन्स आता ह्या घडीला भारतामध्ये एक्झिक्यूट करायचे. ऑन द अदर हँड, आउट ऑफ इंडिया सध्या सोशल मीडियावर मी बाहेर जातोयच आहे. एक्सक्यूज मी. आता सोशल मीडियाच्या द्वारे मी बाहेर जातोयच आहे. पण जसं मी आता गेले 10-12 वर्ष फिरतोय, बरेचसे लोक 7ही खंडांवर माझ्या वाऱ्या झालेल्या असल्यामुळे सगळीकडे ओळखी आहे. आणि ही मनापासून एक सुप्त इच्छा आहे की माझ्या रूट चक्रापासून ते सहस्त्रारापर्यंत की 7 बिलियन मेडिटेटर्स हा फ्लॅग 7ही खंडांवर लागणार आहे. आणि तो सगळ्याशी कनेक्टेड, त्याचं एकदम ब्रीदवाक्य हेच आहे, जो जे वांछील तो ते लाभ. हे त्याचं ब्रीदवाक्य आहे. वा, खूप छान. आणि खूप उपक्रम सुंदर आहे तुमचा. आमच्या सगळ्या आचार्य 90 FMच्या लिसनर्सकडनं, प्रेक्षकांकडनं आणि आमच्या टीमकडनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुम्ही एक छान, म्हणजे मला फार ते आवडलं, 7 खंड आणि एकच ध्यास, ध्यान ध्यान आणि ध्यान, हे ब्रीदवाक्य जे आहे तो एक ध्यासच आहे. त्या ध्यासाला आम्ही सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना करते की तुम्हाला भरपूर यश संपादित हो.
आणि आपण हे सेशन्स असेच तुमचे, कारण बराच विषय मोठा आहे, खूप मोठा विषय हो, आहे हा. हे बेसिक तुमचं आता तुमचा जर्नी जाणून घेतलं या मुलाखतीमध्ये. पण प्रत्येक आता लग्न कसं जुळवावं असे प्रत्येक विषय आहे हो, हो, की कुठल्या हो. स्ट्रीमला ऍडमिशन घ्यावं, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स हो, किंवा हो. CA किंवा डॉक्टर, असं काय आपण करिअर गायडन्सच्या दृष्टीने ही Career सेशन guidance एक च्या दृष्टीने मुलाखत घ्यावं. घेऊया. हो. नंतर टेरोट कार्ड कसं बघावं, टेरोट कार्डचा अभ्यासक्रम नेमका काय आहे मग ते आपण वास्तुशास्त्र जाणून घेऊ. आहे. वास्तुशास्त्र आहे, त्याच्यामध्ये न्यूमरोलॉजी आहे, न्यूमरोलॉजी त्यांचा आहे. विषय. हो, हो. तर असे सगळे खूप आपण भरपूर विषय आहेत. 15 एक मुलाखती मॉडॅलिटीज घेऊया. आहेत ज्याच्यावर आपण Right, भरपूर right. गप्पा मारू Yes. शकतो. म्हणजे 12 महिने 12 बारा अगदीच 12 विषय चालतील. नक्कीच नक्कीच. तर आज तुम्ही आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला सगळ्यांना उत्तम असं मार्गदर्शन केलं आणि ज्योतिषशास्त्राची तोंड ओळख आपण करून घेतली. Yes. त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. तर मित्रांनो, आज आपण गेस्ट इंटरव्ह्यूमध्ये ज्योतिषशास्त्राची तोंड ओळख करून घेतली गौरव रमेश साटव सर यांच्याकडून, जे ॲस्ट्रॉलॉजर आहेत आणि न्यूमरोलॉजिस्ट आहेत. 100 देशांची वारी त्यांनी केलेली आहे आणि जवळजवळ 7 खंड आणि एकच ध्यास, ध्यान ध्यान आणि ध्यान हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. आणि आपण त्यांच्याशी सुंदर अशी चर्चा केलेली आहे, संवाद साधलेला आहे. तर हा तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता आणि नक्कीच आचार्य 90 FM वर ऐकू शकता. अजून एका गेस्टसह भेटूया पुढील गेस्ट इंटरव्ह्यूमध्ये. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. थँक्यू.